नमस्कार. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. मी अमेय बोरकर घेऊन आलोय महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्य घडामोडींचा एक रंजक कार्यक्रम, आपला महाराष्ट्र. चला तर सुरू करूया आपल्या महाराष्ट्राची ही रंजक सफर. नुकतंच म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा जन्मोत्सव अतिशय जल्लोषात संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा झाला. अर्थातच माघी चतुर्थी श्री गणेश जयंती उत्सव. मुंबईतल्या लालबागमधील विघ्नहर्ता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या आवारात असलेल्या श्री विघ्नहर्ता गणेश मंदिरामध्ये सुद्धा हा उत्सव अतिशय मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. चला तर या मंगलमय उत्सवाची एक झलक पाहूया. गणराया तुझी मूर्ती साजरी, देवा करुणा करा, तुझीच छाया सदैव आमच्या घरी राहो विघ्नेश्वरा. आज सांगू किती झाला मना आनंदी आनंद हो. आज वाजत गाजत आमच्या घरा आले हो गणपती आले. लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची जीवनवाहिनी. अस्सल मुंबईकर आणि या लोकल ट्रेनचं अक्षरशः जीवाभावाचं नातं आहे. आणि या जीवाभावाच्या नात्यातला एक रंजक दुवा म्हणजे या लोकल ट्रेनमधली भजनी मंडळ. असंच एक भजनी मंडळ आहे जय भवानी भजन मंडळ. लोकल ट्रेनमध्ये जन्माला आलेल्या या भजनी मंडळाचा अलीकडेच रौप्य महोत्सवी वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या अनोख्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाची काही रंजक क्षणचित्र पाहूया. या रौप्य महोत्सव वर्धापन दिन सोहळ्याला अनेक रेल्वे भजन मंडळांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्या सुस्वर भजनाने कार्यक्रमाची रंगत आणखीन वाढवली. माझा सखा पांडू
रंजक घडामोडींची ही रंजक सफर अशीच सुरू राहणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला महाराष्ट्र. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरी इथे एक्सप्रेशन्स इन थ्रेड या एका अनोख्या प्रदर्शनाचं आयोजन अलीकडेच करण्यात आलं होतं. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं, अर्थातच उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल इथल्या कुशल कारागिरांनी हातांनी केलेल्या भरतकामांचं प्रदर्शन इथे भरवण्यात आलं होतं. चला तर क्षणाचाही विलंब न लावता आपण या अनोख्या प्रदर्शनाची सफर करूया. एक्सप्रेशन्स इन थ्रेड या प्रदर्शनाचं उद्घाटन बडोद्याच्या राजमाता हर हायनेस शुभांगिनी राजे गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं. या कलाकृती प्रेक्षकांना पारंपरिक हातभरत कामाच्या जादुई दुनियेत घेऊन गेले. प्रत्येक कलाकृतीने भारताच्या कला आणि कथाकथनाच्या परंपरेला एकत्र गुंफलं होतं, जी निसर्ग, संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरांपासून प्रेरित आहे. याच जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आणखी एका प्रदर्शनाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र सरकारच्या वतीने कला संचालनालयातर्फे 64वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या कला प्रदर्शनामध्ये काय काय सादर केलं गेलं असेल याची उत्कंठा तुमच्याप्रमाणेच मला सुद्धा लागून राहिली आहे. ही उत्कंठा अजिबात न ताणता तुम्हाला थेट घेऊन जातो 64व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात. या कला प्रदर्शनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल श्री CP राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आलं. The number 64th art exhibition reminds me of Lord Ganesh. In Hindu tradition, Lord Ganesh is believed to be the master of 14 vidyas, that is sciences, and the 64 kalas, that is arts. So 64 is make me remembering Lord Ganesh. It is my good fortune to felicitate the honor Sri Lakshman Sestaji, one of the senior most artists living among us. I congratulate Sri Lakshman Sestaji for receiving the prestigious Vasudev Kala Jeevan. सदर कला प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र शासनातर्फे 2022-23चा कैलासवासी वासुदेव गायतोंडे जीवन गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते नामवंत कलाकार श्री लक्ष्मण श्रेष्ठ यांना प्रदान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ कलाकार सन्माननीय श्रीमती शकुंतला कुलकर्णी यांचा आणि 64व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील पारितोषिक प्राप्त कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कला प्रदर्शनाला रसिक प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती होती.
हे कला प्रदर्शन म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या कला संस्कृतीचं एक देखणं प्रतिबिंब होतं. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी मुंबईत दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व विभागांची माहिती जाणून घेतली आणि अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी विभाग प्रमुखांना सूचना दिल्या. मे महिन्यात 1 ते 4 तारखेदरम्यान होणाऱ्या व्यूज परिषदेच्या तयारीचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला. तो हमारा ये प्रयास है कि हर एक क्षेत्र के जो हमारे बेहतर आर्टिस्ट हैं उनके कार्यक्रमों को बना करके हम केंद्रों के बीच में भी उनका आदान प्रदान करें, ताकि उसके आधार पर लोगों को अपने क्षेत्र से बाहर दूसरे क्षेत्रों में भी अपनी प्रतिभा को दिखाने का मौका मिले. बड़ी खुशी की बात है कि अभी हमारे दूरदर्शन केंद्र मुंबई में 2 ऐसे सीरियल पिछले कुछ दिनों में बने हैं जो अभी वर्तमान में न केवल स्थानीय तौर पर चले हैं बल्कि डीडी नेशनल के जो राष्ट्रीय चैनल हमारा है उस पर भी वो दोनों कार्यक्रम चल रहे हैं और अच्छा परफॉर्म कर रहे हैं. कंटेंट शेयरिंग के लिए जो अपने यहाँ पर व्यवस्था, कंटेंट सोर्सिंग के लिए जो व्यवस्था अपने यहाँ बनाई है उसमें चाहे वो रेवेन्यू शेयरिंग पे हो, चाहे वो नए कार्यक्रम बनाने के हो, उसकी एक ऑनलाइन व्यवस्था है. हमारी वेबसाइट के ऊपर में उसके ईमेल एड्रेसेस दिए हुए हैं. जो भी लोग इच्छुक हैं अपने कार्यक्रम दूरदर्शन पर लाने के लिए या वेव्स पर लाने के लिए वो हमारी वेबसाइट पर देखें और उन ईमेल एड्रेसेस पे अपने प्रस्ताव भेजें और उसके बाद से उनके ऊपर प्रस्ताव पर विचार करके हम आवश्यक निर्णय ले सकते. या वैविध्यपूर्ण घडामोडी पाहता पाहता आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला महाराष्ट्र. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. दिलासा मेडिकल अँड रिहॅबिलिटेशन सेंटर अर्थात दिलासा वैद्यकीय आणि पुनर्वसन केंद्र या संस्थेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर मेडिकल अँड हेल्थ कॅम्प अर्थात कोल्हापूर वैद्यकीय आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. गेली काही वर्ष या संस्थेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात येतं. चला या शिबिराची एक झलक पाहून या स्तुत्य उपक्रमाबद्दल आणखी माहिती घेऊया. या 2 दिवसीय शिबिरात पहिल्या दिवशी 101 गावातील 9,724 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि कपड्यांचं वाटप करण्यात आलं. तर दुसऱ्या दिवशी मोफत आरोग्य तपासणी आणि 137 शाळातील 8,318 शालेय विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य आणि चपला यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी 4,693 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर 7,627 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. एकूण 12,320 लोकांना या शिबिराचा लाभ झाला.
दिलासा मेडिकल अँड रिहॅबिलिटेशन सेंटर अर्थात दिलासा वैद्यकीय आणि पुनर्वसन केंद्र या संस्थेतर्फे ग्रामीण भागातल्या जनतेचं कल्याण साधण्याचं कार्य या वैद्यकीय शिबिरांद्वारे करण्यात येतं। गेल्या 5 वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील मागासलेल्या भागातील 200 गावांसाठी मोठ्या प्रमाणावर कार्य करण्यासाठी या शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे। खूपच कौतुकास्पद असा हा उपक्रम आहे। क्रिएटिव्ह आयडियाज अँड इनोव्हेशन्स इन ॲक्शन या स्वयंसेवी संस्थेतर्फे 4थं इनोव्हेशन्स एक्झिबिशन अलीकडेच मुंबईतल्या नेहरू सायन्स सेंटर वरळी इथे आयोजित करण्यात आलं होतं। या प्रदर्शनामध्ये स्टार्टअप्स, व्यावसायिक आणि अभियांत्रिकी, बायोटेक, फार्मा, केमिकल टेक्नॉलॉजी या विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेले अत्याधुनिक प्रकल्प प्रदर्शित करण्यात आले होते। चला तर या रंजक प्रदर्शनाची एक झलक पाहूया। या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला श्री उमेश कुमार रुस्तगी, संचालक नेहरू सायन्स सेंटर, डॉक्टर AP जयरामन, अणुशास्त्रज्ञ भाभा अणुसंशोधन केंद्र आणि स्टेम अकॅडमी अध्यक्ष, आकांक्षा बेक्टर, अध्यक्ष रोटरी क्लब बॉम्बे वरळी, श्री सिद्धिविनायक बर्वे, संचालक KET सायंटिफिक रिसर्च सेंटर, तसेच श्री बलदेव कृष्ण शर्मा, अध्यक्ष प्रमुख वैज्ञानिक आणि ॲस्ट्रोजेनेसिस रिसर्च फाउंडेशनचे लेखक हे प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते। उद्घाटनपर भाषणात CIIAचे अध्यक्ष श्री बलदेव कृष्ण शर्मा म्हणाले की CIIA4 हे केवळ एक प्रदर्शन नाही तर देशाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण संशोधनाला चालना देणारे व्यासपीठ आहे। युवकांनी नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाद्वारे राष्ट्र निर्माणात आपली भूमिका बजावावी यासाठी हा प्रयत्न आहे। SIA, Creative Ideas and Innovations in Action, is an innovative platform in which we are calling all the institutions which are technical, their students who are doing innovations to come over here and showcase their innovations. And here you are getting ideas which are the future, of the innovations in India. We are inviting entrepreneurs from MSMEs to come and evaluate, have a look at those projects, and if they find them interesting, they can invest in them, they can collaborate with them, they can partner with them, and a whole sort of opportunities we are trying to link between the innovator and the entrepreneur. याच प्रसंगी श्री बलदेव कृष्ण शर्मा लिखित नॅचरल युनिवर्स एक्सपान्शन NUE या पुस्तकाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। या प्रदर्शनाचे प्रमुख विषय हे कृषी, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण, अंतराळ, इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स, AI गॅजेट्स, आरोग्य सुविधा, कचरा व्यवस्थापन आणि अनेक अन्य क्षेत्रांवर केंद्रित होते। मुझे बहुत खुशी है आज इस नेहरू साइंस सेंटर के प्रांगण में मार्शल फाउंडेशन की मदद से जो पर्व मनाया जा रहा है नव सर्जित आइडियाज़ का, विचारों का, प्रोडक्ट्स का, प्रोटोटाइप का, प्रूफ ऑफ कंसेप्ट का, इनमें आज मैं सबसे मिला और सबसे बात की
और मुझे महसूस हुआ कि बहुत सारे बच्चों के हृदय में संवेदना है। संवेदना का अर्थ है सम माने बराबर, वेदना माने दर्द। जब दूसरे का दर्द मेरे जैसा महसूस हो तो फिर मैं जो काम करता हूँ वो दूसरों के लिए नहीं, अपने दर्द को कम करने के लिए करता हूँ और स्वांतः सुखाय की भावना से करता हूँ। मुझे लगा कि बहुत सारे बच्चों ने बहुत दिल लगाकर कोशिश की है समाज की उन समस्याओं को हल करने की जो शायद कई बार हमसे अछूती रह जाती हैं। बड़े बड़े R&D संस्थान, अनुसंधानशालाओं से अछूती रह जाती हैं। यहाँ पर जो विश्वविख्यात संस्थान हैं जैसे ICT, वहाँ के विद्यार्थी भी थे और छोटे छोटे कॉलेजेस के विद्यार्थी भी थे। सबसे ज़्यादा संख्या थी ऐसे विचारों की जो फार्मेसी या फार्माकोग्नोसी से लिंक्ड है, यानी कि जिसमें पारंपरिक ज्ञान का भी समावेश किया गया और आधुनिक विज्ञान को मिलाया गया उसके साथ। तर आम्हाला जे हे प्लॅटफॉर्म मिळाला आहे तो अतिशय उत्कृष्ट असा आहे। तर आम्ही इथं 5 तारखेला आलो आणि जेव्हा आम्ही बघितलं किती मोठं आहे, सगळं छान आहे, तर आम्हाला खूप आनंद वाटला आणि तसंच माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे। आज या ठिकाणी ऑटोमॅटिक व्हेजिटेबल ट्रान्सप्लांटर हा प्रोजेक्ट मी या ठिकाणी सादर केला। तर सिया या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट असं दर्जाचं आम्हाला मार्गदर्शन मिळालं आणि त्यासोबतच इथं वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टर्स आणि इंजिनियर्स आम्ही त्यांना भेटलो, त्यांचंही मार्गदर्शन आम्हाला लाभलं। भविष्यामध्ये हा प्रोजेक्ट आम्ही कृषी प्रदर्शनासाठी आणि शेतकऱ्यांसाठी पुढे घेऊन जाऊ आणि याला एक यशाच्या मार्गावरती नेऊ। It was a good experience. New founders, new startup supporters और डॉक्टर्स हम लोग को सजेशंस हमारे रिलेटेड टू प्रोजेक्ट हमको मिले जो हमको बहुत हेल्पफुल हुए। सो CIA ने हमें ये प्लेटफॉर्म दिया कि हम हमारा प्रोजेक्ट इधर दिखा सके लोगों को, लाइक बिजनेसमैन्स, डॉक्टर्स एंड साइंटिस्ट भी आए थे जिन्होंने हमें हेल्प की कि हम क्या प्रोजेक्ट में और ऐड कर सके जिससे हमारा प्रोजेक्ट से प्रोडक्ट में डिवाइड हो सके। सो नॉन इन्वेंसिव हीमोग्लोबिन, सो उसमें बेसिकली हम ये करते हैं कि ब्लड निकाले बिना हमारा हीमोग्लोबिन डिटेक्ट कर पाते हैं। सो यहाँ CIA को हम थैंक कहना चाहते हैं कि हमें ये प्लेटफॉर्म दिया। इधर का अकोमोडेशन भी बहुत अच्छा रहा। आपला महाराष्ट्राचा प्रत्येक भाग तुमच्यासाठी वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी घेऊन येत असतो। हा प्रत्येक भाग पाहताना तुम्हाला निश्चितच आनंद मिळत असेल। हा आनंद तुम्हाला पुन्हा अनुभवायला मिळणार आहे, पण आपला महाराष्ट्राच्या पुढच्या भागात। आपला महाराष्ट्र या कार्यक्रमाबद्दल तुम्ही दिलेल्या ईमेल ID वर आमच्याशी संपर्क करू शकता। आता मात्र हा भाग इथेच संपवण्याची मला अनुमती द्या।